माजी आमदार शिरीष चौधरींसह चौघांवर गुन्हा दाखल झालाय। नंदुरबारमधील 9 कोटींच्या निधीचा गैरवापर केलेला आहे आणि या प्रकरणी हा गुन्हा नोंद झालेला आहे। शासकीय निधी अन्य कामांसाठी वर्ग केल्याचा आरोप आहे। बनावट लेटर हेडसह बनावट स्वाक्षरांचा वापर केल्याचा सुद्धा आरोप केला गेलाय। तत्कालीन आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नावानं बनावट लेटर हेड तयार करून मंत्रालयात खोटी कागदपत्र सादर केली गेली। या माध्यमातून नंदुरबार नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी अन्य कामांकडे वळवण्यात आल्याचा आरोप केला गेला आणि या प्रकरणी आता गुन्हा नोंद झाला आहे। श्री हिरालाल चौधरी स्मृती त्यांच्या सभागृह समाज मंडपासाठी सुद्धा वर्ग करण्यात आलेला होता। अशा प्रकारे माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांचे बनावट लेटर हेड वापरून त्यांची बनावट सही करून महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून शासन निर्णयात चेंज करण्यात आलेला होता। या प्रकरणी आपल्या नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल बनावटीकरण व फसवणूक या कलमांखाली बेरीज अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।